माझ्या सगळ्या यूट्यूब मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाओ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर आज मंगळवार, आज एकादशी, तर आज निर्जल एकादशी। त्याच दिवशी संध्याकाळी माझा गॅस संपला, अगदी रात्रीच्या वेळेस संपला। 2 टाक्या आहेत पण कुणीच आणायला तयार नव्हतं रात्रीच्या वेळेस। दुसरी पण मी काही भरून ठेवली नव्हती, त्याच्यामुळे इकडं मी पेटवली आहे चूल आणि चुलीवर चालू आहे माझा स्वयंपाक। तर बघू शकता बाजरीच्या भाकरी बनवण्याचं इथे काम चालू आहे। पण बाजरीचं पीठसुद्धा खूप चिकट असं पीठ दिलं आहे, त्याच्यामुळे भाकरी पण अशा लवकर होत नव्हत्या। तर इकडं वांगे भाजले चुलीतच आणि मस्त अशा भाकरी। खरंच खूप छान असं जेवण झालं, पुरणपोळीच्या जेवणापेक्षा खरंच खूप छान असं जेवण लागलं, चुलीवरच्या भाकरी आणि वांग्याचं भरीत। तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी प्रदोष व्रत, त्यासाठी इकडे मी अंगणामध्ये सडा वगैरे मारून घेतला। तर सडा रांगोळी झाली। नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ। माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाओ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर काल एकादशी झाली आणि आज आहे प्रदोष। तर माझी प्रदोष व्रताची पूजा तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। तुम्हाला ह्यासुद्धा व्हिडिओमध्ये मी काय काय आज माझं रुटीन आहे ते दाखवणार आहे। तर नक्की तुम्ही प्रदोषची पूजा बघू शकता। तर चला वेळ न घालवता पूर्ण व्हिडिओ बघा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला तर मग प्रदोष व्रताची पूजा बघू। तर सकाळच्याच वेळी मी अंगण सारून घेतलं होतं आणि इकडे 7-7:30 वाजता ऊन पडलेलं दिसतंय बघू शकता। त्यावेळेस मी ते वाळल्यानंतर शेणाचं वाळल्यानंतर रांगोळी काढली। तर आम्ही इथे नवीन गेट बनवलं, याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला काही टाकू शकले नाही। नवीन गेट बनवलं, रोडच्या कडेला घर आहे ना आमचं, त्याच्यामुळं गेटची खरंच खूप गरज होती। त्याच्यामुळे हे असं गेट बनवून घेतलं आणि वर हे मस्त असे 4 लाईट आणले, ते ऑनलाईनच मागवले होते। तर संध्याकाळचे 6 वाजले, 6 वाजता प्रदोष व्रताची ही पूजा मांडली। बघू शकता इकडे मी, माझ्याकडे काही पिंड नाही आहे, त्यामुळे मी इकडे वाळूचीच पिंड केली आणि अशा प्रकारे पूजा मांडली। तर प्रदोष व्रत हे खरंच खूप छान असं व्रत आहे। शिव पार्वतीचं हे व्रत आहे। तर खरंच हे केल्याने खूप असं फळ मिळतं आणि खूप लोकांना याचे अनुभव आलेले आहे। बघू शकता मस्त अशी पूजा मांडली, रांगोळी काढली आणि एक फळ म्हणून मी येथे केळीचं फळ हे ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारे सुंदर अशी पूजा मी मांडलेली आहे। पांढऱ्या वस्त्रावर शक्यतो ही पूजा मांडतात। इकडे धूप दीप मस्त असं वातावरण झालं आहे आणि त्याच्यानंतर मी येथे पोथी वाचली, आरती केली। अशा प्रकारे दर 15 दिवसांनी प्रदोष व्रताची पूजा येते। तर त्याच्यानंतर संध्याकाळी निवेदासाठी ठेवण्यासाठी मी येथे मेथीची भाजी, ती पण आमच्या शेतातून आणली, ती भाजी केली, झटपट अशी भाजी केली आणि त्याला सोबत वरण भात केला आहे। तर बघू शकता इकडे मी सुकी अशी मेथीची भाजी आणि वरण भात मस्त असं निवेदासाठी केलं आणि गॅसची टाकी सकाळीच भरून आणली होती। तर बघू शकता इकडे कुकर पण झालं। तर कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा।